वेलकम टू सीसा किचन। तर आज मी बनवणार आहे चमचमीत असा मसाले भात, जो की स्वयंपाकाचा कंटाळा आल्यानंतर सर्वांच्याच घरात बनला जाणारा एकमेव पदार्थ म्हणजे खिचडी भात किंवा मसाले भात। तर आज आपण मसाले भात बनवूयात। त्यासाठी मी एक बटाटा घेतलेला आहे, एक कांदा, 2 टोमॅटो आणि तांदूळ भिजत घातलेले आहेत। बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि फ्रोझन वाटाणे घेतलेले आहेत। आलं लसूण पेस्ट पण आपण वापरणार आहोत। एक मिरची घेतलेली आहे कट करून। तर आता हे सर्व साहित्य कट झालेलं आहे। आलं लसूण पेस्ट बनवून घेऊयात आणि गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। तेल घातलेलं आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, आलं लसूण पेस्ट घालूयात। त्यानंतर कांदा घालूयात। कांदा थोडासा परतून झाल्यावर बटाटा घातलेला आहे। बिर्याणी मसाला घातलेला आहे थोडासा, 1-1.5 चमचा। ही कढीपत्त्याची पावडर आहे, घरी बनवलेली मी। कढीपत्ता जेव्हा अवेलेबल नसतो तेव्हा मी ही पावडर वापरते। त्यानंतर टोमॅटो घातलेला आहे। वाटाणा आपण एकदम शेवटी घालणार आहोत, कारण फ्रोझन आहे। मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे सर्व आता व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपण तांदूळ घातलेला आहे, स्वच्छ धुवून। मी बासमती तांदूळ वापरलेला आहे, तुम्ही जो वापरत असाल तो वापरू शकता। सगळ्यात शेवटी आपण घातलेले आहेत वाटाणे, कारण फ्रोझन वाटाणे शिजण्याची जास्त गरज नाही। 1 वाटी जर तांदूळ वापरला असेल तर 1.5 ते 2 वाटी पाणी वापरायचं आहे। पण तुम्ही कोणता तांदूळ वापरता त्यानुसार पाणी कमी जास्त लागू शकतं, त्यानुसार वापरा। उकळी आल्यानंतर आपण झाकण लावणार आहोत। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। 1 चमचा तूप घातलेला आहे। तुपामुळे राईसला खूप छान चव येते। उकळी आलेली आहे, आता झाकण लावून घेऊयात। अशी उकळी आल्यानंतर झाकण लावताना एक काळजी घ्यायची आहे, शिट्टी वरती उचलून मग झाकण लावायचं आहे, नाहीतर झाकण एकदम वाफेमुळे उडू शकतं। तर 3 ते 4 शिट्ट्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर मोकळा मस्त सुटसुटीत असा आपला मसाले भात तयार झालेला आहे, बघू शकता। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुकला जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की फॉलो करा। भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।